दरवेळेला म्हटलं निवडणूक आल्यानंतर घोषणा होतात, मंदिर वही बनाएंगे, मंदिर वही बनाएंगे. कधी होणार मंदिर? म्हणजे मागे मी एकदा दसरा मेळाव्यात बोललो होतो की मंदिर वही बनाएंगे लेकिन तारीख नाही बताएंगे, तारीख नाही बताएंगे. आता निवडणूक आली ना, बघ आता मंदिर पुन्हा बनवणार की नाही त्याची घोषणा सुरू होते. मंदिर आता होणारच. कोण बघते आमच्या मध्ये येते, आम्हाला कोण मंदिर बांधून येत नाही. अरे तुम्ही बसल्यात ना सगळं मांडीखाली घेऊन, मग बनवा ना मंदिर. कोण आणतो तुम्हाला? कोणाची हिंमत आहे त्याच्यामध्ये? जसं कर्नाटकामध्ये सरकार स्थापन करताय तसं तिकडे मंदिर बनवा. असेल हिंमत तर. कर्नाटकामध्ये चालले नाटक, सगळेच नाटक करतात तिकडे. परवा जेव्हा निकाल लागत होते मला विचारलं तुमची प्रतिक्रिया काय. म्हटलं जो कोणी तिकडे बसेल त्याचं मी अभिनंदन करतो आणि कर्नाटकाच्या लोकांना मी शुभेच्छा देतो. पण एकूण किती जे काय झालेलं आहे आज सगळीकडे व्हॉट्सअप तुम्हाला येत असते. मेघालयमध्ये काय झालं, गोव्यामध्ये काय झालं, भाजपचे 2 आमदार असताना कसं सरकार आलं, काँग्रेसचे 17 आणि भाजपचे 14 असताना गोव्यात कसं सरकार आणलं. कर्नाटकचे जे राज्यपाल आहेत त्या राज्यपालांची माहिती मी मुद्दामून सांगतो, सगळ्यांनी मुद्दामून वाचा. महाराष्ट्र टाइम्समध्ये आलेली की राज्यपाल कोण होते पहिले, जनसंघाचे आणि भारतीय जनता पक्षाचे कसे कार्यकर्ते होते, भारतीय जनता पक्षाला ते आर्थिक रसद कसे पुरवायचे. आणि असा माणूस तिकडे कर्नाटकमध्ये नेमल्यानंतर, राज्यपाल म्हणून नेमल्यानंतर त्यांच्याकडनं आपण दुसरी अपेक्षा काय करणार. मी म्हणेन तेच झालं पाहिजे. असं जर असेल तर मला असं वाटतं की एकनाथजी आपण म्हणतोय निवडणुका कधी घ्या, मी म्हणतोय आता देशामध्ये निवडणुकाच घेऊ नका. आले मोदीजींच्या मना, राज्यपाल तुम्ही नेमा आणि मुख्यमंत्री तुम्हीच नेमा. निवडणूक घेऊच नका, नेमून टाका. कोण तुम्हाला वाटतो ना तो मुख्यमंत्री नेमून टाका, सरळ जा नेमून टाका.